नमस्कार रसिक मित्र हो. मी दत्ता सरदेशमुख आज आपल्यासाठी सुगंधी आयुष्य ही कथा घेऊन आलो आहे. लेखिका स्वप्नामुळे माई. सुगंधी आयुष्य. कुणी ओरडणार नाही ना असा विचार करत धपकतच ती मोगऱ्याच्या झुडपाजवळ येऊन पटपट फुलं तोडून ओढणीत घ्यायला लागली. तिची अगदी आवडती फुलं होती ही. पलीकडच्या अपार्टमेंटमध्ये आत्याकडे राहायला आल्यापासून गॅलरीतून तिचं या झुडपांवर लक्ष होतं. खरं तर आता डोक्यात माळली फुलं तर रागावतील आत्या आणि मामा या भीतीनं तिनं ते ओढणीतच बांधले. हॉलमधल्या कृष्णाला हार करू म्हणजे घरभर दरवळ राहील आणि आपल्याला त्या सुगंधाची सोबत. ती फुलं तोडतच होती आणि तिला हाक आली, अगं आतून येऊन घे ग, बघ भरपूर कळ्या आहेत आतून. ती एकदम गडबडली. चोरी करताना पकडले गेलो आपण. पण ही तर ऑफर आहे. तिनं गेटमधून डोकावलं तर छोट्याशा आजी झाडांना पाणी देत होत्या. तिला बघून गोड हसल्या. हे बघ, आतमधून पण मोगरा तेवढाच बहरलाय, घे ना. ती हसू की नको आणि घुसू की नको या विचारातच होती. तेवढ्यात आजी परत म्हणाल्या, ये ग, मी मुद्दाम हे रोप बाहेरून लावले. तुझ्या वयात असताना मलाही मोगरा आवडायचा, पण 2 कळ्या कोणी तोडू द्यायचं नाही. वस्कन अंगावर यायच्या बायका. तेव्हा ठरवलं, नवऱ्याच्या घरी जर जागा असेल तर असं रोप लावायचं की सगळ्यांना फुलं मिळावीत. पण तुला सांगू, आजकाल अशी चोरी करायला कोणी येतच नाही. विकतच्या आणि घरपोच फुलपोड्या घेतात. ती बिनवासाची फुलं एकदाची देवावर टाकतात, झाले मोकळे. मी या सोसायटीत 50 वर्ष झाली राहतेय. कोणी येत नाही फुलं तोडायला. अर्थात त्याची कारणंही वेगळी आहेत म्हणा. तू नवीनच दिसतेस, ये बैस 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 इथं. मृण्मयीनं भोवताली नजर टाकली. छोट्याशा जागेत फार सुंदर बाग सजवली होती आजीने आणि हिरव्यागार गवतावर टांगलेल्या झोपाळ्यावर बसायला त्यांनी तिला खुणावलं. ती दबकत गेली आणि जरा अवघडून बसली. तशा त्या आजीनं, रमा, चहा कर ग, माझी नवीन मैत्रीण आली आहे, असं खिडकीतून आत डोकावून सांगितलं आणि वळत म्हणाल्या, काय नाव तुझं आणि इकडं कुठं आली आहेस? आजी, मी मृण्मयी. पलीकडच्या अपार्टमेंटमध्ये लिमय आहेत ना, त्यांच्याकडे आले. त्या आत्या आहेत माझ्या. त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं आहे ना, त्यांना महिनाभर मदत म्हणून आले. हो का, छान छान छान. काही शिक्षण वगैरे सुरू आहे का, नोकरी? त्या विचारासरशी कुणीतरी आपली ओळख विचारून खपली काढल्यासारखं तिला वाटलं. पण हल्ली ती काही लपवत नव्हती. ती स्पष्टच म्हणाली, आजी, मी विधवा आहे. लग्नापूर्वी बलात्कार झाला म्हणून आईवडिलांनी नीट चौकशी न करता लग्न उरकलं. तर तो आजारी होता. वर्षभरात सगळं आटोपलं. आता जड झाले माहेरी. मग कुणाचे असे अडचणीचे दिवस काढायचे असले की मी ठरलेली आहे. कुणाचं बाळणपण, कुणाचं लग्न असलं की मी सगळ्यांसाठी हक्काची कामवालीच आहे. सगळं बोलून मृण्मयी रडायला लागली. खूप दिवसांनी असं कुणीतरी तिला विचारत होतं तिच्या जगण्याविषयी. आजीनं तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिला रडू दिलं. आजी म्हणाली, घटना घडतात पण आपलेच लोक आपल्याला दोषी समजून वागवतात, त्याचं जास्त दुःख असतं. अगं, माझ्याही मुलीनं पळून जाऊन लग्न केलं. तो दुसऱ्या जातीचा. शेवटी या गाठी वरच बांधलेल्या होत्या. तिच्या जाण्यानं माझ्या आईपणावर खूप ताशेरे ओढले गेले. मला तेव्हा समाजाचा आणि आपल्याच लोकांचा खूप त्रास झाला. पण स्वतःला समजावत राहिले, ही वेळ निघून जाईल, हळूहळू सगळं शांत होईल. आणि झालंय तसंच. लेक जावई अपघातात गेले. आता तिचा लेक माझ्याचकडे आहे. पण आता समाज त्याला स्वीकारत नाही ग. अजून लग्न नाही होत त्याचं. आजोबा बेडरिडन आहेत.
मी या बागेत मन रमवते आपलं. ह्या झाडांना जगण्याचं ध्येय बनवलं आहे. त्यांनी फळं फुलं दिली की आनंद मानायचा. पण आज मला खूप आनंद झाला. माझ्या मोगऱ्याला चोरण्यासाठी कोणीतरी आलं. दोघींचा चहा झाला आणि इथं आहे तोपर्यंत रोज फुलं घ्यायला येण्याचं एकमेकांना प्रॉमिस पण झालं. मृण्मयी तिथून निघाली. आपल्या आवडत्या कळ्या तिनं कोणी बघत तर नाही ना असं करत रबरात खोचल्या आणि ती वेणी नाकाशी धरत तिनं भरभरून गंध घेतला. आज खूप दिवसांनी कोणीतरी आपुलकीनं चौकशी केली आणि मोगऱ्याची फुलंही भरभरून मिळाली. ती अगदी खुश होती. घराजवळ येताच तिनं वेणीतली फुलं काढून टाकली. कृष्णाला सुंदर हार करून घातला. घरभर त्याचा सुगंध पसरला होता. फुलं आणायला जाणं आता रोजचंच झालं होतं. आजीशी मनमोकळं करून तिला छान वाटायचं. लहान वयात आलेल्या या प्रसंगाने तशी ती खचलीच होती. फारसं शिक्षण हातात नव्हतं, पण हातात कौशल्य होतं. सुरेख रांगोळ्या काढायची ती. पण हल्ली काहीच केलं नव्हतं. फक्त दुसऱ्यांचे अडले नडले दिवस काढून देणारी ती एक विधवा होती. तिला मन आहे, भावना आहेत याचा कुणीही विचार करत नव्हतं. आजीनं हेच हेरलं. तिलाच तिची आवड विचारून आजीनं अटच टाकली. रोज एखादी रांगोळी माझ्या अंगणात काढायची. रंग रांगोळी मी देईन. चांगली मोठी काढायची अंगणात, तरच मोगऱ्याला हात लावायचा. मग काय, रोज अंगण छान छान रांगोळ्यांनी सजायला लागलं. आजीचा नातू ऑफिसातून येईपर्यंत अंगण सजलेलं असायचं. तो रोज त्याचे फोटो काढून आपल्या फेसबुकवर टाकायचा. त्याला अनेक जण कमेंटमध्ये विचारायला लागले, कुणाच्या आहेत या रांगोळ्या? खरं तर त्यांनाही आजीला विचारलंच नव्हतं या सुंदर रांगोळ्या कोण काढतं ते. आज तो म्हणालाच, आजी अगं या रांगोळ्या कोण काढतं अंगणात? आजी म्हणाली, स्वतःच्या आयुष्याचे रंग हरवलेली माझी एक मैत्रीण. जी लहान आहे रे खूप, पण आयुष्याच्या अनुभवानं खूप मोठी आहे. तिलाच तिची ओळख करून देण्यासाठी हा सगळा घाट आहे रे. असं म्हणत आजीनं तिची सगळी कथा त्याला सांगितली. रांगोळीतून आणि आजीच्या सांगण्यातून त्याचं मन नकळत वेडावलं तिला बघण्यासाठी. त्यानं ठरवलं उद्या सुट्टी घेऊन बघायचंच तिला. वरच्या खोलीच्या खिडकीत तो बसून राहिला. ती आपल्या लांब वेणीचा झुपका सावरत भरभर रंग भरून आयुष्याला आटोक्यात आणणाऱ्या रेषा आखत होती. त्यानं ठरवलं आजीला सांगून विचारायचं हिला, आपल्या आयुष्यात रंग भरायला येशील का म्हणून. ती जाताना टोपलीभर मोगरा घेऊन गेली. जाताना तो बघतच होता तिला. 2 फुलं वेणीत खोचून त्याचा मन भरून गंध घेत ती गेली. तिच्या घरापर्यंत अल्लड मुलीसारखी उड्या मारत तो गंध घेत आणि घर येताच सावरली. अगदी प्रौढत्व पांघरून शिरली घरात. त्यालाच ते बघून वाईट वाटलं. तो खाली आला. आजीशी त्यानं विषय काढला. त्याच्यावर आजी म्हणाली, अरे बलात्कार आणि वैधव्य अशी दोन्ही पदं घेऊन जगणारी ती अशी कशी स्वीकारायची? नातवानं आजीच्या हातावर हात ठेवला. आजी, सगळी आयुष्य सरळ रेषेतली नसतात गं. तू माझ्या आईमुळं बरंच काही सोसलंस. आईचं आयुष्य वेगळंच होतं. कारण नसताना जातीपातीत अडकून मला सगळ्यांनी वाळीत टाकले. तू खंबीर होऊन साथ दिलीस म्हणून. नाहीतर माझं काय झालं असतं? तसं आता त्या मुलीचं आयुष्य आहे. तू विचारून तर बघ. आजीच्या डोळ्यात पाणी आलं. तरुण मुलगी गेल्यावर या नातवानं नव्यानं जगणं शिकवलं होतं आजीला. समाज कसाही वागला तरी आपला आनंद हरवू द्यायचा नाही आजी. नातेवाईकांनी नाही विचारलं तरी आपल्या हिमतीवर लोक जोडले होते त्यांना. माणसं जमवणं आणि माणसं जगवणं हे तर ध्येय होतं त्याचं. म्हणून तर या लहान वयातही त्यानं अनाथालय काही मित्रांना घेऊन सुरू केलं होतं. खरंच हिची साथ चांगली मिळेल, तिचंही आयुष्य छान होईल. आजीला विचार पटला. आजीने ठरवलं विचारू तिला. दुसऱ्या दिवशी आजीनं नातवाचं मत तिला सांगितलं. तशी मृण्मयी काही क्षण शांतच होती. मग म्हणाली, आजी मला वाटत नाही मला कोणी स्वीकारेल. कारण मला माझ्याच नातेवाईकांनी बोलून बोलून शब्दांनी इतकं मारलं आहे की मी आनंदी छान जगण्याची आशा सोडली आहे. आणि मला नाही वाटत मला घरून होकार देतील. माझी इच्छा आहे कोणी साथ दिली तर नवीन आयुष्य जगण्याची. पण शेवटी
आपल्या आयुष्याचे सगळे निर्णय आपण नाही घेऊ शकत ना. आजी म्हणाल्या, बघ विचारून, पण थोडी खंबीर पण हो ग. शेवटी हे सगळे नसतात ग आपलं दुःख वाटून घ्यायला. मृण्मयीला आज मनातून आनंद देखील वाटत होता. माझं एवढं सगळं माहीत असून माझ्या कलेवर प्रेम करणारा जोडीदार मला भेटेल. पण घरी, तिनं घरी येताच आत्याला सांगितलं. आत्या म्हणाली, आम्ही कोण सांगणार? आणि माझ्या घरी राहून ही काय ग थेर तुझी? वेणीत फुलं कशी काय खोचली? विधवेनं कशाला लावावं फूल? हां? असं म्हणत मला एक छान गजरा कर असं सांगत 70 वर्षाची आत्या लंगडत लंगडत गॅलरीत गेली. मृण्मयीनं पटकन वेणीतली फुलं काढून फेकली. तिला अगदी जोरजोरात रडावं वाटत होतं. तुम्हाला 70th ही गजऱ्याचा मोह, मग मी तर फक्त 25शीत. मला नको का आयुष्यातले सुगंधी क्षण? तिनं निर्धारानं डोळे पुसले आणि वडिलांना फोन केला. मी लग्नाचा निर्णय घेतला आहे, एवढंच ती बोलली. त्यानंतर फक्त शिव्या शराब तिला ऐकू येत होते. शेवटचं वाक्य होतं, तो आम्हाला मेलीस मग. तिनं फोन ठेवला. तसंही ती सगळ्यांसाठी मेल्यासारखीच होती. तिने आपली बॅग भरली. आत्या मामाला नमस्कार करून ती निघाली. मी मोगऱ्याची फुलं घेऊ का? माझं ना लग्न ठरलं या मोगऱ्याच्या साक्षीनं. गेटमधून तिनं आजीला विचारलं आणि आजी आनंदून गेली. तिनं चटकन औक्षणाचं ताट आणून तिला आत घेतलं. 2 दिवसात घरात लग्न सोहळा आटोपला. नातेवाईक सोडून जुळलेली माणसं आनंदानं शुभेच्छा देऊन गेली. ती आता रोज मोहक रांगोळ्या काढते, पण एकटी नाही, 30 अनाथ मुलांना घेऊन. आणि आजी तर माझ्या मोगऱ्याला हक्काची मालकीण आली, आनंदानं सुगंध घेणारी, असं म्हणत रोज ताजे गजरे बनवून देते तिला. दुःखाच्या आयुष्यात मोगरा तितक्याच ताकदीनं दरवळतो, म्हणून तर आयुष्य सुगंधी होतात, असं म्हणत आजीचा नातू गालात हसतो. सुगंधी आयुष्य ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखिका स्वप्ना मुळे माई. त्यांचा मोबाईल नंबर 9325263233. अभिकथन दत्ता सरदेशमुख. ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपण आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. 8329730186.